नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानित युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्या रॅकेटचा लासलगाव पोलीस आणि कृषी विभागानं पर्दाफाश केला आहे. विष्णुनगर परिसरात टाकलेल्या धाडीमध्ये पोलिसांनी तब्बल 88,36,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अत्यंत स्वस्त दरामध्ये मिळणाऱ्या अनुदानित युरियाची हेराफेरी करून तो औद्योगिक वापरासाठी महागड्या दरात विकण्याचा मोठा डाव रचण्यात आला होता. 1 ऑगस्टला विष्णुनगर या ठिकाणी हॉटेल न्यू क्रांतीच्या पाठीमागे असलेल्या एका कांद्याच्या खळ्यात हा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली. माहिती मिळताच कृषी अधिकारी संदीप मोगल यांनी लासलगाव पोलीस स्टेशन ठाण्याच्या पथकानं त्या ठिकाणी अचानक छापा टाकला. छापादरम्यान आरोपी ज्ञानेश्वर दगू पवार आणि सागर किशोर गरड दोघेही विंचूर या ठिकाणचे राहणारे असून संगनमताने सरकारी युरियाच्या गोण्यांमधील खत काढून टेक्निकल ग्रेड युरियाच्या इंडस्ट्रीयल गोण्यांमध्ये भरताना रंगेहात पकडलं गेलं. पोलीस आणि कृषी विभागानं या कारवाईमध्ये 264 गोण्या अनुदानित RCF भारत युरिया किंमत 70,224, 464 गोण्या इंडस्ट्रीयल युरिया किंमत 11,60,000 रुपये, 25 लाखांचा आयशर टेम्पो आणि 50 लाखांचा टाटा ट्रक, गोण्या शिवण्याचं मशीन आणि सॅमसंग S24 अल्ट्रासह 1 लाखांचे 3 महागडे मोबाईल असा एकूण 88,36,624 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, खत नियंत्रण आदेश, भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते आणि त्यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करतायत. शेतकऱ्यांच्या खताचा काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा सज्जड इशारा प्रशासनानं दिला आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर यांच्यासह कैलास उपाध्ये, लासलगाव.